तर आज मी बनवणार होती मिसळ पाव. चला तर मग आपण बनवूया. तर आधी टोपात पाणी टाकून घेऊया. मी तर 2च तांबे टाकलेत, तुम्हाला अजून पाहिजे असेल तर टाकू शकता. त्याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया आणि 2 चमचे हळद. आमटीसाठी वाटण बनवायचंय, त्यासाठी आपण खोबरं कापून घेऊया. नंतर कांदा कापून घेऊया. नंतर खोबरं आणि कांदा भाजून घ्यायला लागेल. तर आपण आधी खोबरं भाजून घेऊया, मस्त खुसखुशीत भाजलं पाहिजे. त्यानंतर कांदा पण भाजून घेऊया. कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायला लागेल. ते थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया. त्याची पेस्ट करून घ्यायची. नंतर आमटी करायला टोपात 2 चमचे तेल टाकून घेऊया. नंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक केलेला कांदा टाकून घेऊया. तेलामध्ये शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया. थोडं भाजून झाल्यानंतर चटणी टाकूया आणि मीठ तुमच्या चवीनुसार टाका. तर हा आहे सुहाना मिसळ मसाला, तो थोडा टाकून घेऊया. आमटी शिजेपर्यंत सोनालीने कांदा आणि लिंबू कापून घेतला. आमटी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. चला तर मग झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार आहे. या तुम्ही पण खायला. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही बाहेर शेकोटी पेटवली होती. आजकाल सगळीकडेच खूपच थंडी आहे ना. चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.